महाराष्ट्र की राजनीति में जुबानी जंग तेज, विजय वडेट्टीवार का बड़ा हमला, कहा फोड़ाफोड़ की राजनीति चरम पर, नैतिकता खत्म, जनता के मुद्दे पीछे छूट रहे हैं। राज्य की राजनीति में बयानबाजी का दौर तेज हो गया है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मौजूदा सियासी हालात पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में फोड़ाफोड़ की राजनीति अपने चरम पर पहुंच गई है और अब नैतिकता व नीतिमत्ता पूरी तरह खत्म हो चुकी है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि नेताओं के दल बदलने और सत्ता के लिए समझौते करने की प्रवृत्ति बढ़ती जा रही है, जिससे लोकतांत्रिक मूल्यों को नुकसान हो रहा है। उन्होंने यह भी कहा कि मीडिया भी अब जनता के असली मुद्दों जैसे महंगाई, बेरोजगारी और आर्थिक संकट को नजरअंदाज कर केवल राजनीतिक उठपटांग को प्रमुखता दे रही है। इस बयान के बाद राज्य की सियासत में नई बहस छिड़ गई है और राजनीतिक प्रतिक्रियाएं तेज हो गई है। या तुम्हाला बाकीच्या महाराष्ट्रापुढचे सध्या मीडियाकडे काही विशेष राहिले नाहीत, महागाई राहिली नाही, तोडाफोडी, राजकारण याच्या पलीकडे काही जात नाही. रुपयाची किंमत वाढली का घसरली यावर चर्चा करायला कोणी नाही. काय राज्याची देशाची अवस्था आहे, महागाईनं किती गाठलेलं आहे, डिझेल पेट्रोलची काय स्थिती आहे, कमर्शियल डिझेल पेट्रोल आपलं किती वाढलं, गॅसचे सिलेंडर, जनता कशी हैराण आहे, बेरोजगारी किती प्रमाणात वाढली आहे, याला कुठे आता विषयच नाही राहिले. याच्यात तो त्याच्यात गेला, तो ह्याच्यात आला, हा ह्यात त्याला फोडलं, तेवढ्यावरच तर सध्या मीडियाचं काम चाललं आहे. त्यामुळे मीडियाकडे दुसरा विषय राहिला नाही, एवढ्यापुरतीच आता हा विषय राहिला असं म्हणायला हरकत नाही. कोण कोणाला फोडतो, कोण कोणाला नाही, तरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलंच आहे. फोडा तोडा, मोडा, जोडा, राजकारण हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता, नीतिमत्ता काय राहिलंच नाही. त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि कोणी कोणाला डोक्यावर घ्यावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे. त्यामुळे बघू पुढे काय होतं ते. आज तरी आमच्याकडे आपण एवढंच म्हणू शकतो की आत्ताच्या देशामध्ये जे काही सरकार काम करते, देश आणि राज्य उद्ध्वस्त होण्याचं काम चालू झालेलं आहे, कर्जबाजारी झालंय, सगळ्या दृष्टीने जनता परेशान आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या डोक्यात हा विचार येईल त्यांना ईश्वर सद्बुद्धी देईल.